सर फिफ्थ एडिशन नुसार जे आता आपण बघितलं ना याच्यामध्ये, आवाज ऐकू येतोय ना? हम्म. हो, येतोय सर, येतोय. फिफ्थ एडिशनच्या या ॲफोरिझम मध्ये जे आपण बघितलं लास्ट 29 मध्ये, तर आपण येस. जे होमिओपॅथीमध्ये म्हणतो की किंवा लोकांमध्ये धारणा आहे किंवा आपण पण की कुठलेही होमिओपॅथी ट्रीटमेंट करताना आधी औषध दिलं तर आजार वाढतो आणि मग कमी होतो. तर आपण जे हे म्हणतो, तर याला हा आधार आहे का की हा जो आर्टिफिशियल डिसीज आपण तयार करतोय मेडिसिन देऊन, तर तो त्यामुळे येत असावा असं? हो सर. आता ओके. 29 अपोरिझम तसा फार महत्वाचा आहे. म्हणजे हं, आता आज सकाळी मॉर्निंगलाच एक आपल्या कलिगनीच एक केस टाकली होती. त्यांनी त्यांच्या आर्थरायटिससाठी ब्रायोनिया मेडिसिन दिलं होतं. हं, आणि त्यांचा प्रश्न असा होता का तिला मी ब्रायोनिया चालू केलं, बरं वाटलं आणि मी बंद केलं आणि हं. परत तिचं दुखतंय. मग आता मी मेडिसिन बदलू की पोटेन्सी वाढवू की काय करू? म्हणजे इथं काय होत होतं की त्यांना मेडिसिन त्यांनी चालू केलंय, पण त्यांना आर्टिफिशियल डिसीज नाही तयार झालाय. म्हणजे आपण मेडिसिन कुठपर्यंत द्यायचं, एक का होमिओपॅथिक अॅग्रवेशन, जे सर पुढे जाऊन म्हणतात ना, होमिओपॅथिक अॅग्रवेशन येईपर्यंत तुम्हाला मेडिसिन द्यायचंय. सुरुवातीला काय होतं, तुमचे सिमटम कमी होऊन जातात. पण अशी एक स्टेज येते का त्यावेळेस ते सिमटम्स परत दिसायला लागतात. अशा वेळेस आपल्या सर्वांचंच बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं, यार मेडिसिन परत आजार आलाय, यार आपलं मेडिसिन चुकलंय, आपण मेडिसिन बदलायला पाहिजे, किंवा आजार परत बळावलेला आहे, आपण परत मेडिसिन वाढवायला पाहिजे. ऍक्च्युली असं होत नाही. त्यावेळेस काय झालेलं असतं का ते तुमच्या शरीरामध्ये त्यावेळेस तो आर्टिफिशियल मॉर्बिड डिसीज तयार झालेला आहे. आणि आता मग तो जर सेम आहे, तुमचं मेडिसिन बरोबर आहे, तर तो सेमच सिम्पटम तयार करेल ना. जर आता गुडघेदुखीसाठी तुम्ही औषध दिले, तर ते तुमच्या मेडिसिनने त्याचे परत गुडघे दुखणारच आहे. फक्त कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही आता सरांनी बघा तिथे किती व्यवस्थित सांगितलंय का तो आर्टिफिशियल डिसीज हा थोड्या कालावधीसाठी असतो. त्यावेळेस पेशंट तुम्हाला ज्यावेळेस म्हणेल का माझ्या कंप्लेंट परत आलंय, त्यावेळेस तुम्ही मेडिसिन बंद वेट अँड वॉच. करायचंय. आणि वेट अँड वॉच करायचे. त्याच्यानंतर त्याचे काही काळाने ते ते सिम्पटम आपोआप बरे होणार आहे. पण तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. जर ते होमिओपॅथिक अॅग्रवेशन असेल, म्हणजे तुमचा आर्टिफिशियल डिसीज तयार झालेला असेल, तर तर ते ते रिलीफ ऑटोमॅटिक होईल. कमी होणार आहे. आणि पण त्याच्यानंतर त्याचे गुडघे परत दुखणार पण नाहीये. म्हणजे काय झालंय की आता तुम्ही त्याला होमिओपॅथिकली क्युअर केलेले. असं प्रत्येक स्किनच्या आर्थरायटिसच्या प्रत्येक केसमध्ये तुम्हाला ते अनुभवायलाच येतं. जोपर्यंत तुम्हाला तो असा अनुभव येत नाही, तोपर्यंत तुम्ही मेडिसिन बंद नाही करायचं. जसं मागे मी एक कॅल्क्युलेटर कार्बचं पॉलिपसाठी सांगितलं होतं. कधी बंद करायचं? तेव्हा त्यांनी काय ठरवलं की 2 महिने झाले म्हणजे बंद करायचं. ऍक्च्युली इथं सरांनी तसंच सांगितलेलं आहे. तुमचा आजार आर्टिफिशियली जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत तो आधीच्याला घालवणारच नाहीये ना. जोपर्यंत तुम्हाला सेम आर्टिफिशियल पहिल्यापेक्षा स्ट्रॉंगर तयार होत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो पहिला गेलेलाच नसणार आहे. त्यामुळे होमिओपॅथिक अॅग्रवेशन तुम्हाला ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस ते, आता जसं मी त्या पेशंटला पॉलिप झालंय, कॅल्क्युलेटर कापलं होतं. मग त्याची सुरुवातीचं ते आता पॉलिप होण्याचं मेन कारण काय असतं, त्या पेशंटला सर्दी खोकला बऱ्यापैकी असतो. मग आता तुम्ही मेडिसिन चालू केलं, त्याची सर्दी पूर्णपणे गेलेली, हळूहळू त्याचा पॉलिप पण बंद झालेला आहे. पण ते एक स्टेजला परत तो कधीतरी येऊन सांगेल का डॉक्टर त्याला जी पहिली तशी सर्दी होती तशीच परत व्हायला लागली. त्यावेळेस असं समजायचं का आता तुमचं मेडिसिन प्रूव्ह होतंय, मेडिसिनल डिसीज तयार झालेलं आहे. त्यावेळेस तुम्ही ते मेडिसिन त्यावेळेस होल्ड केलं पाहिजे. मग ते 6 महिन्याने येऊ की वर्षाने येऊ. आता इथं जे सरांनी त्याच्यामुळे इतकं व्यवस्थित सांगितलं का स्ट्रॉंगर कसा पाहिजे आणि तो विकर कसा पाहिजे. आता तुम्हाला सर्वांनी इथे एक प्रश्न पडला असेल का, जर तो हा मेडिसिनचा आजार जर स्ट्रॉंग आहे आणि मग तो कसा जाणार आहे, तो का जातोय तुमचा, मग तो जर विकर होता, त्याला व्हायटल, जो नॅचरल डिसीज आहे तो तर याच्यापेक्षा वीक आहे, त्याला व्हायटल फोर्स का नाही घालू शकला? याचं कोणी उत्तर सांगेल का? जर स्ट्रॉंगर आजार आहे तो पण जातोय, मग तुमचा त्याच्यापेक्षा वीक असलेला आजार का नाही गेला? तर त्याचं उत्तर पुढे फुटनोट मध्ये दिलंय सरांनी. मी आता फुटनोट वाचतो तेव्हा कळेल तुम्हाला. आर्टिफिशियल मॉर्बिफिक फोर्सेस म्हणजे जे, आता इथं काय सरांनी म्हणले, आर्टिफिशियल मॉर्बिफिक फोर्सेस म्हणजे कोणते? मेडिसिन मेडिसिन आपण देतो, तो जो एक फोर्स आहे, आर्टिफिशियल आहे, तो आजार तयार करण्यासाठी वापरलेला आहे आपण. त्याची ऍक्शन ही थोड्या कालावधीसाठी असते. त्या कारणाने तो आर्टिफिशियल डिसीज असतो, तो सुद्धा थोड्याच कालावधीसाठी असतो. जरी तो स्ट्रॉंगर असला तरी व्हायटल फोर्स त्याच्यावर सहजतेने मात करते, कारण तो ऑटोमॅटिकली नाहीसा होणारा असतो. त्याला व्हायटल फोर्सला बरं करण्याची गरज नाही. परंतु जो नॅचरल डिसीज आहे, हा विकार जरी असला, तो लॉंग ड्युरेशनचा असतो. कधी कधी तो आयुष्यभरासाठी असतो.
सायकोसिस हे मायाझाईम मेंटेनिंग कॉज मध्ये ते कित्येक लांबपर्यंत चालतात. त्यामुळे त्याच्यावरती व्हायटल फोर्सला मात करणे शक्य होत नाही. म्हणून परंतु जेव्हा आपण एखादी मेडिसिन देतो त्यावेळेस तयार होणारा स्ट्रॉंगर डिसीज त्या नॅचरल डिसीजला सहजपणे घालवू शकतो. म्हणजे काय केलंय आपण, मेडिसिन दिल्यानंतर आपण जो आजार तयार केला आहे तो आजार तुमच्या नॅचरल डिसीजला घालवतोय. आणि मग राहिला काय तुमचा आर्टिफिशियल डिसीज राहिलाय, तो कसा आहे टेम्पररी, कारण तो मेडिसिन तयार केलेला आहे. मेडिसिन ज्यावेळेस आपण बंद करतो त्यावेळेस तो ऑटोमॅटिक बंद होणार आहे, तिथे काही कोणाला कार्य करायची गरज नाही. पण जो नॅचरल डिसीज असतो त्याच्या पाठीमागे बिहाइंड सोरा असतो, सिफिलिस असतो, जो मेंटेनिंग असतो तो कायमस्वरूपी असतो, तो जाणार नाहीये तुमच्या शरीरात. आणि त्याला त्याच्यावरती व्हायटल फोर्सला मातच करता येत नाही. म्हणून आपण त्याला मदत करायला काय करतो, त्याच्यासारखा दुसरा स्ट्रॉंग आजार तिथं तयार करतो. मग त्यामुळे काय होतं, नॅचरल क्युअर मुळे काय होतं, जो स्ट्रॉंगर आहे तो काय करतो, विकरला साईडला लोटून देतो. म्हणजे विकर जो नॅचरल डिसीज आहे त्याला घालून टाकतो. कोणी घालवलंय, आपण तयार केलेल्या आजाराने घालवलेले. व्हायटल फोर्सने काय केलं का याच्यावरती, नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही मेडिसिन बंद करता त्यावेळेस तुमचा आर्टिफिशियल डिसीज ऑटोमॅटिकच जाणार असतो, तो काय कायमस्वरूपी राहायला आलेला नसतो. अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती मात करतो. परंतु जेव्हा आपण मेडिसिन देतो तेव्हा तयार होणारा स्ट्रॉंगर डिसीज हा त्या नॅचरल डिसीजला सहजपणे मात करून नाहीसा करतो व नंतर व्हायटल फोर्स फक्त मेडिसिनल डिसीजलाच बाधित असतो. परंतु तो देखील थोड्या कालावधीसाठी, उदाहरणार्थ आता तिथं उदाहरण दिलंय, आता याचं उदाहरण कसं दिलंय नॅचरली, जसं स्मॉल पॉक्स आणि मिजल्स आले त्या काळामध्ये, त्याच्या आधी दुसरे जे त्यांच्यासारखेच आजार होते, स्मॉल पॉक्स आणि मिजल सारखे पूर्वीचे जे व्हायरस होते, आपण त्याला काय म्हणतात, देवी सारखे आजार होते बघा, त्याला काय हो, इंग्लिश नाव आहे? देवी देवी होता, मानमोडी होता हा जुन्या काळात. हा. नाही, ते पच्युलर इरप्शन वाले जे स्मॉल पॉक्स आणि मिजलच्या आधीचे जे डिसीजेस होते ना, ते ना वर्षानुवर्ष बॉडीवरती राहायचे, ते वर्षानुवर्ष बरे डिप्थेरिया. होत नव्हते. हा. नाही, डिप्थेरिया पण ते याच्यासारखं आहे ते. आता मिजल्स कसा असतो, त्याचे मॅनिफेस्टेशन तुमच्या लक्षात आले ना, किंवा स्मॉल पॉक्सचे मॅनिफेस्टेशन लक्षात आले ना, तसेच त्याच्या आधी पण तसे आजार होते. पण ज्यावेळेस तुमचे स्मॉल पॉक्स आणि मिजल्स आले ना, त्यावेळेस ते जे वर्षानुवर्ष चालणारे जे पूर्वीचे आजार आहे ना, ते नाहीसे झाले. आणि कालांतराने स्मॉल पॉक्स आणि मिजल्स पण नाहीसे झालं, कारण मिजल्स आणि स्मॉल पॉक्स हा ठराविक काळासाठीचाच आजार होता. काही 2 ते 3 आठवड्यानंतर तो ऑटोमॅटिक बरा होणार होता. पण ज्या लोकांना स्मॉल पॉक्स किंवा मिजल्सचं इन्फेक्शन झालं, त्यांच्यामध्ये सरांना पूर्वीचे जे आजार होते ते गायब झालेले, कमी झालेले दिसले. म्हणजे काय झालं, मिजल्स तुमच्या स्ट्रॉंगली ऍक्ट झाला किंवा स्मॉल पॉक्स, आणि जो आधीचा जो लॉंग ड्युरेशनचा आजार होता तो घालून टाकला मिजल्सनी. पण मिजल्स काय, हा कमी कालावधीचा आजार आहे, किंवा स्मॉल पॉक्स हा कमी कालावधीचा आजार आहे. तो पण नंतर नॅचरली जाणारच आहे. पण त्यांनी काय कार्य केलं का, तो आधीचा तुमचा वर्षानुवर्षे चाललेला आजार घालवलाय, असं तिथं ते सरांनी उदाहरण दिलंय. मग त्याच पद्धतीनं तुम्ही जो मेडिसिनल डिसीज तयार करता तो शॉर्ट ड्युरेशनचा आहे, पण तो वर्षानुवर्ष चाललेला तुमचा नॅचरल डिसीज तो घालू शकतो. आणि त्याच्यासाठीच आपल्याला तो आर्टिफिशियल डिसीज तयार करायचा आहे तिथं शरीरामध्ये. कळलं? येस सर. सरांनी बघा, म्हणजे त्यावेळेस सरांनी त्यांच्याकडे कमी संसाधनं होते एक्सप्लेन करायला, उदाहरणं कमी होते, पण कुठं कुठं बारीक बारीक शोधलंय सरांनी. मिजल्स आल्यावरती आधीचे इरप्शन कसे गायब झाले, नंतर मिजल्स पण स्वतःहून कसा गेला, म्हणजे शोधलं त्यांनी, त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. किती भारी पद्धतीने सरांनी एक्सप्लेन केलंय. आता 30व्या वयापर्यंत मध्ये मानवी शरीर हे औषधाने जास्त पॉवरफुली अफेक्ट झालेले दिसते, कारण की आपण डोसद्वारे त्याची पॉवर रेग्युलेट करू शकतो, कमी किंवा जास्त. म्हणजे आपण जर पाहिलं, नॅचरल डिसीजचे मॅनिफेस्टेशन थोडे कमी असू शकतात, पण आपण आर्टिफिशियल डिसीज किती स्ट्रॉंगली तयार करू शकतो, त्याला रेग्युलेट करू शकतो, कमी जास्त बटन फिरवू शकतो त्याचवाला, नाही का, पोटेन्सी देऊन. नैसर्गिक आजाराच्या स्टिम्युलाच्या तुलनेत त्याला आपल्याला, जर आता कसं आहे, आपल्याला नॅचरल आजार कमी घालायचा आहे, कमी करायचा आहे, घालवायचा आहे, त्याच्यापेक्षा थोडा स्ट्रॉंगर आजार तयार करायचा आहे. मग तो स्ट्रॉंगर, जितका आजार नॅचरल आजार स्ट्रॉंगर, त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर नॅचरल आर्टिफिशियल डिसीज तयार करायचा, तो आपण पोटेन्सीद्वारे निर्माण करू शकतो. आणि त्या पद्धतीने आपण नॅचरल डिसीज बरा करू शकतो, असं 30व्या मध्ये सरांना सांगायचंय. आता 31 आणि 32, 33 आहे ना, तिथं फार महत्वाचं सांगितलंय सरांनी. ते सर म्हणजे तुम्हाला आपल्याला प्रॅक्टिस.
30 नंबरचं ते ब्रॅकेट मधलं राहिलं. द सेम फुटनोट ॲज रिटन इन सेक्शन 29 ओनली ओमिटिंग द पोर्शन विच वेन टेकन ऑर स्मेल्ड ॲज डज नॉट लास्ट लॉंग. म्हणजे हे जे ॲग्रेवेशन सर म्हणतो. 29 मध्ये आहे ना, 29 हम्म, एप्रिल मध्ये आपण ते विच इज टेकन किंवा स्मेल जो डोस आहे ना, हम्म, डोसची हम्म, त्यांनी आपण 29 एप्रिल 6 आणि 5 मध्ये केलेलं आहे. हम्म, हम्म. दोन्ही इथं बघितले ना, त्याच्यामध्ये हो. त्यांनी ते डोस कसा घेतलाय, स्मेल घेतलाय, ते ओमिट केलं म्हणजे काढलेलं आहे त्यांनी ते 6th एडिशनच्या फुटनोटच्या तिथं. ते ओके 29च्या रिलेटेड आहे ते सर ते. ओके ओके. जो आपण दोन्ही पद्धतीने शिकलो होतो. 31, 31, 32, 33 आहे ना, ते फार महत्वाचे आहे. तिथं आहे ना, तुम्हाला एक टर्म आहे ती अनकंडिशनली आणि कंडिशनली. हम्म, अनकंडिशनल म्हणजे बिनशर्त. आपण ते कॉलेज पहिल्यापासून ते आलंय का आपलं मेडिसिन अनकंडिशनली ऍक्ट करतं. तो अनकंडिशनली शब्द कधीच लक्षात नाही आला. ते ज्यावेळेस आपण मी विस्तृतपणे आपण ज्यावेळेस मी जे सांगतो ना गायपरिझम तुम्ही मध्येच कुठेतरी स्किप करून वाचला नाही पाहिजे. इंटरलिंक असतं. तुम्ही ज्यावेळेस ते लाईनशीर वाचत चालता ना, आता मी 26, 27, 28, 29, 30 वाचल्यानंतर तो 31वा जास्त चांगला कळला, मग 32वा कळला, मग 33वा कळला. त्याच्या आधी आपण ते अनकंडिशनल कॉलेजच्या जमान्यापासून ऐकतोय ते अनकंडिशनल मेडिसिन ऍक्ट होतं म्हणजे काय करतो. ते फार चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे इथं. सामान्य माणूस जेव्हा अपायसेस जे की काही मानसिक किंवा काही शारीरिक असतात म्हणजे माणूस कसा आजारी पडतो, कुठेतरी आपल्याला शारीरिकरित्या किंवा मानसिकरित्या आघात होतो, अपायकारक गोष्टी घडतात, ज्यांना आपण एक्सपोज होतो त्यांना आपण मॉर्बिफिक नॉक्सिक एजंट मानतो, त्याच्यामुळे आपण आजारी होतो नाही का, असे म्हणतो. आणि त्यांच्यात अशी काही शक्ती नसते आपल्या हेल्थला डिरेंज करण्याची. म्हणजे काय आहे का बघा आता इथं काय सांगितलंय सरांनी का आपण जे आजाराने पडतो जसं कोरोना व्हायरस आहे किंवा तुमचं टायफॉइड आहे किंवा एखादा मानसिक धक्का आहे, याला आपण काय म्हणतो, बॉर्बिफिक नॉक्सियस एजंट, म्हणजे त्याच्यामुळे आपण आजारी पडणार असतो. परंतु त्यांच्यात मुळात अशी शक्तीच नसते का ते आपल्याला आजारी करू शकतात. किती विचित्र आहे ना. असं तर आहे आजारी तर पडतोय पण आपण मग त्याच्यात काही शक्तीच नाही, मग आपण आजारी का पडलो. तिथं सांगितलं अनकंडिशनली म्हणजे काय माहिती का, त्याच्यात शक्ती नसते पण तुम्ही कधी आजारी पडू शकता, परंतु आपण त्याच्यामुळे तेव्हाच आजारी पडू शकतो जेव्हा आपण तितक्या प्रमाणात त्या अटॅकला ससेप्टेबल असतो. तेव्हाच त्याच्यामुळे आपल्यात ऍबनॉर्मल फंक्शन तयार होऊ शकतात, सेन्सेशन निर्माण होऊ शकतात. म्हणजेच ते प्रत्यक्ष व्यक्तीमध्ये तसा आजार करू शकत नाही. म्हणजे जसं कोरोना व्हायरस प्रत्येकाला बाधू शकत नाही, नॅचरल डिसीज प्रत्येकाला होऊ शकत नाही, प्रत्येकाला फंगल इन्फेक्शन होत नाही, प्रत्येकाला एखादा 10,000 रुपये हरवले म्हणून प्रत्येकाला सेम दुःख होऊ शकत नाही. काहीला काहीच वाटत नाही, काहीला फार काहीतरी वाटतं. तसं आहे ते. म्हणजे काय का नॅचरल डिसीज हा प्रत्येकाला बाधू शकत नाही, प्रत्येकाला ऍक्ट करू शकत नाही. तो अनकंडिशनल कधीच नसतो, त्याला कंडिशन लागते. मग ती कंडिशन म्हणजे काय, तुम्ही ससेप्टेबल पाहिजे त्याला, त्याला फेवरेबल कंडिशन भेटल्याशिवाय तो तुम्हाला आजारी करू शकत नाही. म्हणजेच तो अनकंडिशनल ऍक्ट करतो, आपलं कंडिशनली ऍक्ट करतो. नॅचरल डिसीज हा कंडिशनल ऍक्ट करतो. त्याला काहीतरी तुम्हाला आजारी करण्यासाठी कंडिशन लागते. एक तर तुम्ही त्याला ससेप्टेबल पाहिजे, तुम्हाला तो मानसिक धक्का सहन करण्याची कॅपॅसिटी नाही पाहिजे, किंवा तुम्ही तेवढे बाकीचे जसं आपण शुगर आहे म्हणून आपल्याला इन्फेक्शन होणार आहे. म्हणजे काय तिथे कंडिशन आहे. जर तुम्ही खूप रोबस्ट आहे, तुमची इम्युनिटी खूप चांगली आहे, त्यावेळेस तुम्हाला तो कोरोना व्हायरस काहीच करणार नाही. परंतु आता हे झालं तुम्हाला नॅचरल डिसीज एक कंडिशनली ऍक्ट करतात. आता तिथं फुटनोट म्यूट करा, कोण आहे सर. ओके. आता तिथं सरांनी त्याचं एक फुटनोट मध्ये उदाहरण दिलंय. मी जेव्हा आजार म्हणतो, आता सरांना इथे आहे ना, आपण जे आजार आजार म्हणतोय, आजार म्हणजे काय आहे? तर आजार म्हणतो ती आरोग्याची डिरॅजमेंट असते. म्हणजे काय, आपण नॉर्मल हेल्थ पासून फिजिकली किंवा मेंटली डिस्टर्ब झालेला असतो, आजारी पडलेला असतो, नॉर्मल नसतो आपण त्यावेळेस. तेव्हा मी सामान्यतः रोगाच्या मग त्यावेळेस तुम्ही आजारी म्हणजे आता तिथे कसं आहे माहिती का, तुम्ही करोना झालाय बरोबर की नाही, मी जे नेहमी सांगतो ना का एखाद्याने डायग्नोसिस केलंय, मग तो सोरायसिस आहे, तो निमोनिया आहे, मग त्याला मी मेडिसिन देतोय. आपण सिमटम टाकले गेले चार हात हे असेल नाही तो तो ते असेल, मग ते डायग्नोसिस तुमचं चुकलं तर काय करायचं. इथं सरांनी डायरेक्ट इथं फुटनोट, आता बघा किती महत्व, म्हणजे जर सांगितलं नाही 31, 30, 33 किती महत्वाचे. सरांनी काय सांगितलं, मी जेव्हा ज्याला आजार म्हणतो ती फक्त आरोग्याची डिरॅजमेंट असते. म्हणजे तुमचं नॉर्मल हेल्दी माणूस असतो तो फक्त ऍबनॉर्मल वागायला लागतो, तो मेंटल लेवलला असेल, फिजिकल लेवलला असेल, कशाला असेल. परंतु मला त्याच्यात
त्याचं केमिकल कंपाऊंड किंवा फिजिकल मटेरियल मध्ये काय बिघाड झाला याची अपेक्षा नसते. म्हणजे काय, सामान्यतः रोगाच्या अंतर्गत स्वरूपाचे किंवा विशेषतः रोगाच्या कोणत्याही प्रकरणाची अतिभौतिक म्हणजे हायपर फिजिकल स्पष्टीकरण नकोय त्यांना. फिजिकल लेवलला, केमिकल लेवलला, मेकॅनिकल लेवलला काय झालं याच्याशी त्यांना काही घेणे देणे नाही. ज्यांना आपण आजार म्हणतो ते काय, शरीराच्या मटेरियल सबस्टन्स मध्ये केमिकल किंवा मेकॅनिकल स्वरूपाचे बदल दर्शवित नाही. सरांच्या दृष्टीने तो आजार नाही. सरांच्या दृष्टीने फक्त डिरॅजमेंट झालेली जे डायनॅमिक लेवलला आहे त्यालाच आजार म्हणतात. आणि ते कुठल्याही मटेरियल स्वरूपातील मॉर्बिफिक सबस्टन्स मुळे, जसं करोना व्हायरसमुळे तो आजारी झालाय असं म्हणणं चुकीचं आहे, तयार होत नाही. ते संपूर्णतः स्पिरिच्युअल डायनॅमिक डिरॅजमेंट ऑफ द लाईफ असते. म्हणजे काय, स्पिरिच्युअल लेवललाच तो आजारी झालेला असतो. त्याचे मॅनिफेस्टेशन काही असू, मग तुम्ही त्याला निमोनिया म्हणा, सोरेसिस म्हणा, आर्थरायटिस म्हणा, नाही तर डायबिटीस म्हणा किंवा कॅन्सर म्हणा. त्याच्याशी सरांनी तिथे काय सांगितलं, त्याचं केमिकल कंपोजिशन, मेकॅनिकल वर्क किंवा तुमचं मॉर्बिफिक सबस्टन्सचं अनालिसिस करण्याची गरज नाही. तिथं सरांना आजार म्हणजे फक्त त्याचं आरोग्याची डिरॅजमेंट आणि ते आर्टिफिशियल आपलं स्पिरिच्युअल लेवललाच अपेक्षित आहे आणि त्यालाच सर आजार म्हणत्या. म्हणजे इथं तुम्ही प्रत्येक वेळेस ते स्पिरिच्युअल लेवलला, डायनॅमिक लेवललाच विचार करायचे. ते तुमच्या मॅटेरियलिस्टिक कन्सेप्ट मध्ये परत त्याचं निदान करण्यात बसण्यात काहीच अर्थ नाही. कारण आपल्याला जर मेडिसिन ती आधार द्यायचीच नाहीये तर करणं, किंवा तो निमोनिया मग तो डाव्या साईडचा पॅच आहे, किती मोठा पॅच आहे, इन्फिल्ट्रेशन झालंय, मग ते निमोनियाचे स्टेजेस असतात, हिपटायझेशन झालंय, हे बघण्यात काही अर्थ नाही. सरांना ते केमिकल अनालिसिसची काही कर्तव्य नाही. सरांनी एकदम पूर्णपणे एक मोठी फुटनोट त्यासाठी लिहिली. म्हणजे याच्यापेक्षा डिटेल सर काय सांगू शकते अजून. आणि आता जे तुम्ही अनकंडिशनली म्हणजे नॅचरल डिसीज हा कंडिशनली ऍक्ट होतो, कारण त्याला कंडिशन्स असतात. कंडिशन असेल तरच तो आजारी पडतो. तसं मेडिसिनल डिसीज नाही. मेडिसिनल डिसीज अनकंडिशनल असतो. आर्टिफिशियल मॉर्बिक डिसीज एजंट म्हणजे आपलं मेडिसिन, ज्यांना आपण औषध म्हणतो, ते सर्व वेळी ऍक्ट करू शकतात. म्हणजे ते कधीही ऍक्ट करू शकतात. तुम्ही रात्री द्या, दुपारी द्या, दिवसा द्या, सर्दीमध्ये द्या, उन्हाळ्यात द्या, जेवल्यावरती द्या, उपाशीपोटी द्या, कोणत्याही कंडिशनला ऍक्ट करू शकते. ऍक्ट ऍट ऑल टाइम, सर्व परिस्थितीत, अंडर ऑल सर्कमस्टन्सेस. म्हणजे कोणत्या सर्कमस्टन्सेस मध्ये ते ऍक्ट करू शकता. म्हणजे तो माणूस आधी आजारी होता किंवा तो हेल्दी असला तरी ते त्यांची ऍक्शन हे करणारच. म्हणजे हेल्दी मध्ये पण करणार आहे आणि मॉर्बिड असलेल्या लोकांमध्ये पण ते करणार आहे. प्रत्येक जिवंत मानवावर, म्हणजे जो मनुष्य किंवा जो ह्युमन बिंग जिवंत आहे, एव्हरी लिव्हिंग ह्युमन बिंग वरती ते ऍक्ट करत्या. आणि त्यात ते पेक्युलर म्हणजे ते मेडिसिनचे पेक्युलर सिमटम तयार करतात, करण्याची ताकद त्यांच्यात आहे. जेणेकरून प्रत्येक जिवंत मानव त्या औषधाने बाधित होऊ शकतो. म्हणजे पृथ्वीवरती जेवढे मनुष्य असतील त्या प्रत्येकाला आजारी करण्याची ताकद तुमच्या मेडिसिनल आर्टिफिशियल डिसीज मध्ये आहे. आणि प्रत्येकात मेडिसिन डिसीज तयार होऊ शकतो आणि तो आपण बघू शकतो अनकंडिशनली. म्हणजे आता इथे काय म्हणलं सरांनी, अनकंडिशनली म्हणजे त्याला कंडिशन नाहीये. जसं तुम्हाला 10 लोकांना जर एक्सपोज झाले तुमच्या कोरोना व्हायरसला, त्यातले 5 लोक आजारी पडणार. 5 लोकांना आपण म्हणतो तो सब क्लिनिकल गेला, त्याला सिमटमच मॅनिफेस्टेशन झाले नाही. पण तुम्ही ज्यावेळेस मेडिसिन देता, म्हणजे आपलं होमिओपॅथिक मेडिसिन जर तुम्हाला आर्टिफिशियल डिसीज प्रोड्यूस करायचा आहे तर तो प्रत्येकामध्येच होणार आहे, असा त्याच्यातून एकही वाचणार नाही. फक्त जे आपण पहिलं शिकलो ॲफिनिटी, फक्त जो जास्त रोबस्ट आहे त्याला डोस जास्त लागणार आहे. जो ससेप्टिबल आहे तो कमी डोस मध्ये आर्टिफिशियल डिसीज प्रोड्यूस करणार आहे. पण प्रत्येक म्हणून व्यक्तीचा सरांनी आपण ते तसा आजार, हा, म्हणून सरांनी ते तसा आजार ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलेले तयार इफ द करू डोस शकतो. बी लार्ज इनफ. मी आता त्या हा, प्रश्नाकडे येणार आपण होतो. हा, तर आपण प्रत्येकामध्ये तसा आजार तयार करू शकतो. त्याला कंडिशन नाही. म्हणून तो अनकंडिशनली, जो आपण कॉलेज काळापासून अनकंडिशनल अनकंडिशनल ऐकतो ना, ते त्याचं असं आहे. त्यांना ते या पद्धतीने सांगायचं होतं. तसं नॅचरल डिसीजच्या बाबतीत घडताना आपल्याला दिसत नाही. नॅचरल डिसीज प्रत्येकात तयार होत नाही. 10 लोक एक्सपोज झाले तर त्यातले काही लोकांना सिमटम होतील, काही लोक एक्सपायर पण होतील, काही लोकांना कमीच होतील. तसं तुम्ही आर्टिफिशियल डिसीज म्हणजे मेडिसिननी त्याच्या मेडिसिनच्या लास्ट कॉम्प्लिकेटेड डिसीज सुद्धा तयार करू शकता. म्हणजे तुम्ही जर आता एखाद्याला फॉस्फरसचा डोस वाढत वाढत नेला तर लास्ट स्टेजला जो फॉस्फरस आहे त्या स्टेज पर्यंत त्या पेशंटला घेऊन जाऊ शकता तुम्ही, डोस वाढत वाढत नेला तर तिथपर्यंत तुम्ही खराब करू शकता होमिओपॅथीना. जे लोक म्हणतात ना होमिओपॅथीचे साईड इफेक्ट काहीच नाहीये,
तर इथं तुम्हाला दिसतंय का तुम्ही जर त्या पद्धतीने जर ट्रीट केलं तर तुमचं मेडिसिन त्याला तिथपर्यंत नेऊन घालायची ताकद पण ठेवते. तो काय म्हणतो आता ना, ते 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 युफोरियामध्ये जगणं चांगलं असतं सर, होमिओपॅथीला साईड इफेक्ट नाही म्हणून. हा, मग ते 1M दिला तरी काय वाटत नाही सर, काय होणारच नाही, घेऊनच टाका नाही का? पण मेडिसिन दिले मुळे अग्रिवेट झालेली डिसीज जी आहे ती काही कालांतराने कमी होऊन जाते ना पण ऑटोमॅटिक. हो, कमी होऊन जाते ना. पण आता ज्यावेळेस आता हा 33वा प्रयोग चालू आहे, ज्यावेळेस आपण डबल कॉम्प्लेक्स डिसीज किंवा होमिओपॅथिक मुळे इन्क्युरेबल डिसीजेस तयार होतात आणि ते हो. कसे तयार होते, ज्यावेळेस तुम्ही ते अॅफोरिझम बघाल ना, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल का आपण असं असं पण करू शकतो पेशंटला, तो बिना होमिओपॅथीचा चांगला जगला असता, आपण होमिओपॅथीने त्याला इतका खराब करून टाकलाय. म्हणजे तुम्ही हे पहिलं आजच्या लेक्चरचं एवढं लक्षात ठेवा, होमिओपॅथीने पेशंट इन्क्युरेबल करू शकतो. जसं ॲलोपॅथिकला आपण नाव ठेवतो ना, तसं जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने होमिओपॅथी दिली किंवा चुकीच्या माणसाकडे होमिओपॅथी घेतली, तर तुमचा आजार बरा होण्यापेक्षा तो कधीच न बरा होणारा सुद्धा होऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. ते 100% सरांनी फार जसं सर प्रत्येक ठिकाणी उदाहरणं देतात ना अॅफोरिझम मध्ये, ते सुद्धा सरांनी एकदम उदाहरणासहित स्पष्टीकरण पुढे ज्यावेळेस आपण तिथपर्यंत जाऊ ना, ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे सरांनी का तुम्ही ते म्हणजे सर प्रत्येकाला स्मॉल डिसीज किंवा स्मॉल डोस का सांगता ना, त्याचं कारणच ते ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, डोस दिल्यानंतर ते केलं पाहिजे. सर म्हणते ना का एका दिवसामध्ये 100 पेशंट पाहणारा तो काहीच कामाचा नाही, तसा होमिओपॅथ बनूच शकत नाही. सरांनी ते सुद्धा उदाहरण दिले, तुम्ही एका वेळेस 100 पेशंट पाहून त्यांचा फॉलोअप कसा ठेवणार, त्यांना तुम्ही कसं बरं करणार, म्हणजे ते सुद्धा खोटं आहे. ऍक्च्युअली ते तसं करूच शकत नाही. तुम्ही मेडिसिन दिल्यानंतर ते तुमचं दायित्व आहे. जर पोर्ट्रेट ऑफ डिसीज आपलं हेल्थचा प्रिझर्व्हर बनायचं आहे ना, तर तुम्ही दिल्यानंतर त्या पेशंट मध्ये तुमच्या औषधाने काय काय घडणार आहे ते तुमचं पाहण्याचं दायित्व आहे, तुम्ही ते केलंच पाहिजे. तुम्ही मेडिसिन दिलं आणि त्याला 1 महिन्यानंतरच तुम्ही बघितले, अरे आता हा कसा झाला असा, किंवा मग तो आता बरा नाही झाला, पुढचं मेडिसिन घेऊन जाईल महिनाभर, त्याचं काहीच बघितलं नाही, असं कारण आहे का तुम्ही त्याला पूर्णपणे खराब पण करू शकता, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चुकीच्या डोस मध्ये मेडिसिन दिलं तर. आणि हे 100% खरं आहे का आपली होमिओपॅथिक मेडिसिनचे साईड इफेक्ट नाही. हे फक्त कसं आहे माहिती का, तुम्ही ते साईड इफेक्ट जसं ॲलोपॅथी मध्ये समजा अॅनाफिलिक्स बसला, तुम्हाला दिसतात किंवा केमिकल पॉइझनिंग झाली, ते तुम्ही सायंटिफिकली प्रूव्ह करू शकता. होमिओपॅथीला जसं ती बरी कशी करते सायंटिफिकली प्रूव्ह होत नाही, तशी ती तुम्हाला खराब कशी करते हे सुद्धा सायंटिफिकली प्रूव्ह करू शकत नाही. पण जसं सरांनी तुम्हाला शुक्र ताऱ्याचं आणि सूर्याचं उदाहरण दिलंय ना, त्या पद्धतीने तुम्हाला ते दिसतंय यार, हे पेशंट त्या मेडिसिन मुळेच खराब झाले. फक्त तुम्ही मेडिको लिगली तुम्हाला कोणी प्रूव्ह करू शकत नाही की हे त्यामुळेच खराब झाले असेल. पण हे ऍज अ होमिओपॅथ आपण हे मान्य करायला पाहिजे किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आपण मेडिसिन नेहमी जपून वापरलं पाहिजे, कारण आपलं मेडिसिन पेशंटला कॉम्प्लिकेट करू शकतं, आजार वाढू पण शकतं जर चुकीच्या पद्धतीने चुकीचे रिपिटेशन केले तर. कळलं? येस सर. आता 33 शेवटचा घेऊ, 33 पर्यंत प्रिपेअर केलं होतं मी सर. या ओके सर, काही सत्याला गृहीत प्रॉब्लेम नाही. धरून जे निर्विवादपणे आपण सगळ्या एक्सपिरियन्सने अनुभवले आहे, म्हणजे आतापर्यंत आपण सिद्ध केले, आपण ते सत्य सर माझ्याकडून तुम्ही म्यूट झालेत. झालं झालं सर. या सत्याला येतोय आवाज आता? ओके. या सत्याला गृहीत धरून जे निर्विवादपणे आपण सगळे एक्सपिरियन्स अनुभवले आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मेडिसिनल पॉवरने लवकर बाधित होऊ शकतो मॉर्बिफिक नॉक्सिस एजंट आणि इन्फेक्शन मायझमच्या तुलनेत. म्हणजे आता बघा, जसं मेडिसिनल आहे ना, मेडिसिनल आता तुम्ही खूप हेल्दी, मी पण खूप हेल्दी, मी एखादं मेडिसिन घेतलं, माझ्यावर जर ती प्रूव्हिंग होते, मी उद्याच ते मेडिसिनचे सिमटम माझ्यात दिसू शकता. फक्त तो डोस तेवढा लार्ज न पाहिजे किंवा ते रिपिटेशन तेवढं पाहिजे. पण जर आता एखादा नॉक्सिस एजंट आहे किंवा इन्फेक्शियस मायाझम आहे, तो वर्षानुवर्ष आपल्या बॉडीमध्ये असतो आणि नंतर कधीतरी तो आपल्याला मॅनिफेस्टेशन देतो. म्हणजे काय, तो नॅचरल डिसीज फार उशिरा तयार होतो आपल्यात, परंतु आर्टिफिशियल डिसीज आपण लगेच तयार करू शकतो, फास्ट लवकर तयार करू शकतो. किंवा आपण असंही म्हणू शकतो की मॉर्बिफिक नॉक्सिस एजंट म्हणजे आपलं मेडिसिन मानवास आजारी पाडण्यासाठी काही फेवरेबल कंडिशन लागतात, कंडिशनल, परंतु म्हणजे नॅचरल डिसीज आहे मायाझम आहे त्यांना फेवरेबल कंडिशन लागतात. समजा आपण नाही का सोरेसिस आहे, आपण इरप्शन गेलेले असतात, पण जेव्हा जेव्हा फेवरेबल कंडिशन येतात तेव्हा तो परत बळावतो. म्हणजे काय, तो कधी ऍक्ट करणार, तुमच्या बॉडीमध्ये मायाझम आहे पण तुम्हाला ते मॅनिफेस्टेशन किंवा आजार कधी दिसणार, त्याला ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येतील त्याच वेळेस दिसणार. परंतु
मेडिसिनल एजंट हा अनकंडिशनली ऍक्ट करतो. त्याला तशी कंडिशनची गरज नाही. तुम्ही आज मेडिसिन खा, उद्या तुम्हाला सिमटम दिसणार आहे. त्यात नॉक्सिस एजंट पेक्षा जास्त पॉवर असते. आर्टिफिशियल मेडिसिन मध्ये नॅचरल ऑक्सिस एजंट पेक्षा जास्त पॉवर असते. सरांनी इथे फुटनोट दिली आहे. याला पुष्टी देणारी एक धक्कादायक स्थिती म्हणजे सरांनी त्या काळातलं एक उदाहरण दिलं होतं. सन 1801 पूर्वी आहे ना, तिथं सिडेनहॅम नावाच्या प्रदेशामध्ये ना स्मूथ स्कारलेट येण्याचा इपिडेमिक डिसीज आला होता. तिथं काय झालं, त्यावेळेस सर्वच्या सर्व बालकांना त्या स्कारलेट येण्याचं इन्फेक्शन झालं, जे आधीच्या इपिडेमिक मधून वाचले होते. परंतु आता तो जो एपिडेमिक आला ना, तसाच एपिडेमिक आहे ना सरांच्या काळामध्ये कोनिंग क्लटर इथं सरांनी ते अनुभवलं होतं. तर तिथं पण त्या स्कारलेट फिवरचाच एपिडेमिक आला होता. परंतु सरांनी त्यापर्यंत होमिओपॅथीचा शोध लावला होता. आणि सरांनी त्या बालकांना ना, आधी ज्या लोकांना बेलोडानाचा स्मॉल डोस दिला होता, त्या लोकांना त्या स्कारलेट येण्याचा प्रादुर्भाव झालाच नाही. म्हणजे जर आपले औषध आपल्याला त्या आजारपणापासून प्रोटेक्ट करू शकते, जो आपल्या भोवती पसरतोय म्हणजे एपिडेमिक मध्ये आपल्याला वाचू शकते, तर त्यांच्यात नक्कीच खूप जास्त म्हणजे त्या औषधात खूप जास्त सुपिरियर पॉवर आहे आपल्या व्हायटल फोर्सला इफेक्ट करण्याची. म्हणजे जर तो आपल्याला वाचू शकतो, तर तो तशा पद्धतीने आपल्याला आजारी पण करू शकतो, एवढी त्याच्यात पॉवर आहे. हे लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. कळलं? आतापर्यंत काही शंका कोणला? कोणाला आतापर्यंत काही असेल शंका तर सांगा, विचार. गणपती बसतो का नाही सर तुमच्याकडे? गप्पा तरी मारतो तोपर्यंत मग. मग सर गणपती सर्वांकडे असतो, प्रत्येकाला उत्साह असतो त्याचा. हा, हा. ते पण एक सर होमिओपॅथिक लॉ ऑफ क्युअरच आहे. आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो नाही का? स्पिरिच्युअलिझम आहे ना. स्पिरिच्युअलिझम. चला, कोणाला काही शंका नाहीये. मी माझीच एक क्वेरी विचारतो. जसं आता सोरायसिसच्या केसमध्ये आपण हे केलं की फॉर एक्झाम्पल एक XYZ रेमेडी पेशंटला दिली आणि तो बरा झाला, आणि तीच रेमेडी अँटीमायझमॅटिक होती किंवा नंतर एखादी अँटीमायझमॅटिक रेमेडी दिली, आणि जसं आता याच्यात म्हटलेलं आहे की डायनॅमिक अफेक्शन म्हणजे डायनॅमिक लेवलला पेशंट डिस्टर्ब होणार आणि मग तो आजारी पडला, तर मग हे रिकरंट असं चालू राहू शकतं का पेशंटला? हो. सोरायसिस हा हा आजार आहे ना, म्हणजे मोस्टली त्याचे फिजिकल मॅनिफेस्टेशन असतात, पण त्याच्यात बऱ्याचशा वेळेस माइंड इन्व्हॉल्व असतं. हम्म. आणि तो सोरायसिस म्हणजे सोरिक मायाझम. आणि सोरिक मायाझम बरा झालेला आपण कधी बघतो? जोपर्यंत त्याची प्रिमिटिव्ह एज म्हणजे पहिलं पच्युलर इरप्शन जे जन्मताच कधीतरी आलेलं असतं, ते reappear तिथपर्यंत होतं. आपण त्याला घेऊन हा तिथपर्यंत आपण त्या पेशंटला घेऊन जात नाही, तोपर्यंत आपण त्याला क्युअर करत नाही. हो, हो, आणि हो. मग आता असं म्हणाल ना तुम्ही की यार तो तर 10 वर्ष बरा होता. मी जेव्हा कशी म्हटलं ना की तो हम्म, फेवरेबल कंडिशन लागते. नॅचरल हम्म, डिसीज हा हम्म. कंडिशनली ऍक्ट करतो, अनकंडिशनली. तुम्ही जर त्याला तशी फेवरेबल कंडिशन येऊ दिली नाही, तर तो कित्येक दिवस तो बराच असतो, आजारी नसतो. आणि परंतु कसं आहे माहिती का, आपण ज्यावेळेस त्याला होमिओपॅथिकली ट्रीट करतो ना, जसं मी ती मागच्या आठवड्यात ती आर्सेनिकची केस बघितली तुम्ही, 40व्या दिवशी तिची जी स्किन आहे ना, मी जे मागेच बोललो होतो, तुमचे स्किन डिसीजेस असे बरे झाले पाहिजे, तिथे इरप्शन होते, त्याला दुर्बिणीने सुद्धा सापडले नाही पाहिजे. तुम्ही ती किती पण झूम केले ना तिचा हात, तुम्हाला तिथे इरप्शनच दिसत नाही. मात्र 40 दिवस झाले तिला मेडिसिन घेऊन. म्हणजे काय? आणि ती आर्सेनिक आहे, अँटीसोरिक मेडिसिन आहे. ज्यावेळेस तुमचं खूप मोठं मेडिसिन ज्यावेळेस असं ऍक्ट करतं ना, त्याचे रिझल्ट पण तेवढे भयानक असतात. ज्यावेळेस तुम्ही खूप छोट्या छोट्या मेडिसिन देता किंवा टॉपिकल ऍप्लिकेशन करतात ना, त्यावेळेस मी जे म्हणलो ना का तिथं तुम्हाला ब्लॅक डिस्कलरेशन दिसतं, तात्पुरती तिची इचिंग गेलेली असते पेशंटची. पण जे मी फोटो दाखवले तसं तुम्ही अचीव्ह करू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही इंटरनली ते बरं करू शकत नाही तोपर्यंत. आणि मोस्टली तिला अनफेवरेबल म्हणजे जसं तिला फिअर ऑफ डेथ आहे किंवा एक मेंटल लेवलला तिला एखादा मोठा आघात ज्यावेळेस होईल
पुढे कधीतरी एकदम जवळची व्यक्ती गेली समजा, मग त्यावेळेस तो खूप मोठा शॉक बसेल, त्यावेळेस तिला कधीतरी परत मॅनिफेस्टेशन येतील. पण त्यावेळेस जी कंडिशन असेल ना, त्या टोटलिटीनुसार परत तुम्ही जी मेडिसिन द्याल ना, तिला परत ते पूर्णपणे. आता कसं आहे, ही 2007 पासूनची केस आहे समजा, ती 13 वर्षात ती किती खराब होते. आता आपण पण बघतो सोरायसिस ज्यावेळेस सुरुवातीला येतो, कुठंतरी पहिलं इरप्शन असतं, मग आपण त्याला ऍलोपॅथ कडे जातो, तो टिबा लावतो, गोळ्या घेतो, बरं झालेलं असतं. दुसरीकडे येतं, तिसरीकडे येतं, डोक्यात येतं, पार सगळीकडेच येतं. मग पूर्ण होल बॉडी कव्हर झालेली असते. पण आता जर ती कधी परत कशी आजारी पडली ना, ती एवढं मोठं इरप्शन नसणार आहे तिला. आपली ब्युटी हीच आहे सर, का आपण ज्यावेळेस तिला बरं करतो ना, ती परत कधी पण तिला सोरिसिस झाला तर अशा पद्धतीने नाही होणार. हो हो. शक्यतो होणारच नाही, पण अशा पद्धतीने तर होणारच नाही. ऍलोपॅथी किंवा तुम्ही जे मदर टिंचर किंवा एक्सटर्नल ऍप्लिकेशन करून जे होमिओपॅथ लोक ट्रीटमेंट करताना, त्यांच्या केसेस फार बॅड होतात. पण आता ही कधीच बॅड नाही होणार, कारण ऍक्च्युअली तिला आपण प्रॉपर मेडिसिन दिलंय आणि सरांच्या लॉ नुसार दिलेले. त्यामुळं आणि त्या अशा केस बऱ्या होत्या ना, त्या मोस्टली कधीच रिपीट होत नाही. तिला परत तेवढं स्ट्रॉंग काहीतरी इम्पॅक्ट लागेल तिच्या शरीरावरती, तरच ती कंडिशनली ती डिसीज परत येणार. त्याची कंडिशन शक्यतो परत येणार नाही तिला. पण आता जे म्हटलंय ना का, तो मग पूर्ण बरं हे मनुष्य तोच तेव्हाच होईल. स्वरा पूर्ण जातो कधी, तुमचा प्रिमिटिव्ह एज जेव्हा होईल ते. आता ते जे मी पहिल्याच लेक्चरला सांगितलंय का, आपण एवढा नॉक्शियस एन्व्हायरमेंट मध्ये राहतो, आपल्या डे टू डे लाईफ मध्ये काही ना काही मानसिक असंतुलन असतं, स्ट्रेस असतो, त्यामुळं तिथपर्यंत एखाद्याला नेऊन घालायचं म्हणजे त्याला परत जन्म द्यावा लागेल त्याला. परंतु परंतु आपण, सरांनी पण ते अपेक्षित नव्हतं. सरांनी ऍक्च्युली हा जो एवढा प्रपंच मांडलाय ऍपरिझमचा, तुम्ही नॅचरली कसं बरं करा, त्याला कसं हेल्दी ठेवा, कसं त्याला वाटेल. म्हणजे जसं कॅन्सर आहे किंवा तो रेडिएशन घेऊन आलाय, त्याचं तर सगळंच केलं. पण आता त्याच्यात पण पॅलेशन करून तुम्ही त्याचे पेन जरी घालवले, तो वर्षभर जगणार आहे, पण आनंदाने जगला. तुम्हाला एक केस सांगतो, किती वेळ आहे सर आपल्याकडे? आहेत सर, 6 मिनिटं आहेत अजून. हा, माझ्याकडे एक ल्युकेमियाची केस होती सर. साधारणतः 2-2.5 वर्षाचं बाळ असेल ते. आपले आता रेकॉर्डिंग चालू होते, सरांचं नाव घेत नाही मी हा, हेमॅटॉलॉजीचं. हा. तर त्यांनी जवळजवळ वर्षभर तिला त्या बाळाला सगळी ट्रीटमेंट दिली. पण तो काय त्यांच्या ह्याच्याने म्हणजे रिकवर झालाच नाही ऍक्च्युली. तो थोडंफार, आता कसं आहे, आपण ज्यावेळेस ते काहीतरी मेडिसिन देतो त्यावेळेस त्याचा काउंट वगैरे इम्प्रूव्ह व्हायला लागतो. पण फिजिकली किंवा मेंटल लेवलला आपल्याला दिसतो तो काही बरा होत नाही. मग त्याची एक स्टेज अशी आली का त्याचं खाणं पिणं बंद झालं, त्या बाळाचं पूर्ण अशक्त झाला, वॉमिटिंग व्हायच्या. आता कॅन्सरची ट्रीटमेंट मध्ये वॉमिटिंग तर कॉमनच आहे, म्हणजे पेशंटचं पहिलं जेवणच बंद होतं. आणि मग तो, आणि सरांची ट्रीटमेंट जवळजवळ संपलेली होती. सर म्हणे आता याला काही फारसं काही होऊ शकत नाही. तर मग तो माझ्याकडे आला ऍक्च्युली. आणि बघा आता याच्यामध्ये ना, मी त्याला चायना दिलं होतं त्याची केस टेकिंग घेऊन. पण सर त्याचा नेमकी बॅड लक माझा का, माझा तो मोबाईल खराब झाला, त्याचा त्यांनी व्हिडिओ काढला होता. आणि त्याने पण तो व्हिडिओ नंतर डिलीट केला. ते बाळ आहे ना सर, 8व्या दिवशी ना सायकल चालवत होतं. जे बाळ आजून काहीच खाल्लं पिलं नव्हतं ना, उड्या मारत होतं, सायकल चालवत होतं. आपल्या होमिओपॅथिक मेडिसिन त्याला 8 दिवसात पळायला लावलं होतं. त्याचा व्हिडिओ काढून त्याच्या ऑन्कोलॉजिस्ट आहे, इमेटो ऑन्कोलॉजिस्ट, त्यांना पाठवल्यानंतर सरांनी पर्सनली मला मेसेज केला होता, खूप चांगलं रीती तुम्ही ते रिकव्हर करताय, कीप इट अप, चालू ठेवा. पण दुर्दैव असं आहे, त्यावेळेस मी अर्ली स्टेजला होतो आणि आपल्याला ते कुठपर्यंत न्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं वाईट काय आहे का, आपल्याकडे येणारे पेशंट आहे ना, त्यांची सगळी ट्रीटमेंट करून आलेले असतात. पेशंटला बरं करण्यासारखं आपल्याकडे काही ठेवलेलं नसतं. ऍक्च्युली फर्स्ट स्टेजला, डे 1ला डायग्नोज झाल्यानंतर आपण जर केलं तर 100% त्याला काही ना काही करू शकतो. त्याचं पूर्ण 1 वर्ष त्याने सगळं केल्यानंतर त्याच्यातलं जसं जे महत्वाचे ज्युसेस एक्सप्रेस करून काढलेले असतात तसं त्याला केलेलं होतं. तो 3 ते 4 महिने एकदम हेल्दी राहिला, नंतर एक्सपायर झाला. पण त्या पालकांची एक म्हणजे कमेंट होती सर, असं जाऊ द्या डॉक्टर, तुमच्या औषधाने कमीत कमी आमच्यासोबत तो 3 महिने आनंदाने 4 जगला. महिने खेळला ही तरी खूप पण. मोठी गोष्ट आहे. हा, खूप चांगला जगला. आणि दुर्दैवाने आपल्याला त्याच्यात पूर्ण यश आलं नाही. त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी असू शकतात, परंतु आपलं होमिओपॅथिक मेडिसिन अशा लेवलला सुद्धा काम करतं, ज्यावेळेस ते पेशंट आपण सोडलेले बरं होणारच नाही, पण एक प्रकारे पॅलिएशन करून त्यांना 3 महिने आनंद देऊ शकलो आपण, हे पण फार मोठी गोष्ट आहे. कॅन्सर मध्ये मी सर्वांना एक गोष्ट सांगेल सर, मी ज्या वेळेला फुल टाइम ॲलोपॅथी करायचो ना, तर मी अक्षरशः एका दिवसाला 18 मॉर्फिन दिलेले आहेत काही पेशंटला कधी जाऊन. हो, पेन्स आणि फार भयंकर डॉक्टर असतात सर. डॉक्टर म्हणून असं वाटायचं ना अक्षरशः की त्यांच्या घराच्या जवळ आपली बाईक गेली ना, तर बाईक पेक्षा जास्त आवाज घरातून त्या लोकांचा यायचा. मी असले पेशंट हो. बघितलेले. पण बाय गॉड्स ग्रेस की होमिओपॅथी करायला लागल्यापासून मी जे काही एंड स्टेजला पेशंट
केलेले असतील ट्रीट होमिओपॅथीचे. होमिओपॅथीने कॅन्सरचे 3-4 पेशंट. तर एकही पेशंट मी ना सर असं म्हणजे पेन्स नाही होत सर होमिओपॅथी रडून केल्यानंतर, त्याच्या गागून एकही पेशंट माझं सिम्पटम त्यानंतर गेलेलं नाही. म्हणजे ठीक जे आहे, ते आपण रिकव्हर म्हणतो ना झाले असतील, हसत काही पिरियड हसत जगले असतील. हो, हा, हसत खेळत. हसत खेळत जातं. आणि सर ते बरोबर पण एक कर्तव्य आहे. ऍक्च्युली कसं आहे, आपण पहिलंच सांगितलं होमिओपॅथी मध्ये काही तुम्हाला जादू नाही सापडली का, तुम्हाला अमर करण्याची ताकद नाही कोणाला. बरोबर बरोबर. आपण प्रत्येक मेडिसिन कुठपर्यंत पेशंटला बरं करू शकतो हे दिल्याशिवाय कळणार नाही. आणि प्रत्येकाचं जे मागे एकदा गौरव पाटील सरांनी सांगितलं ना, ते आपला ओरा असतो किंवा पेशंटचा कर्म असतो, ओरा असतो, तो त्याच्या नशिबाने किती बरा होणार असतो आणि आपल्या नशिबाने आपण त्याला किती बरं करत असतो. आपले प्रयत्न, जसं आता हे लेक्चर आहे, आपले प्रयत्न 100% पाहिजे. काहींना काय बरोबर. हे महत्वाचं असतं, काहीला गणपती महत्वाचे, काहीला झोप महत्वाची, बरोबर. जसे जसं असतं आहे का नाही. ते आपले एफर्ट 100% पाहिजे. आपण आपल्या पद्धतीने काम केलं पाहिजे, हे बरोबर. पहिलं तत्व आहे. आणि होमिओपॅथी मध्ये हे शिकायला भेटतं. तुम्ही तुमचे प्रयत्न 100% करा. फक्त कसं आहे, शॉर्टकट नाही याला. म्हणजे नाही का, 4 मेडिसिन शिकलो. बरेच जण इथे एकच उद्देशाने असतात आपल्या ग्रुपवरती, कुठे पण एखादं जसं फॉस्फरसचा आपण आता सकाळी ते कप बघितला, असं काहीतरी भेटलं ना, आता पुढच्या पेशंटला देता येईल, काही अडचण नाही, आपण बघू दे काय करता येईल. पण ऍक्च्युली त्याचा लॉ आहे. जसं आता आपण एवढे 1.5 तास चर्चा केली, तो लॉ किती व्यवस्थितपणे सरांनी मांडलेला आहे, तो सांगितलेला आहे. तो फॉलो करा ना, एवढं करण्यापेक्षा काहीच नाही ना त्याच्यात. तुम्ही ठीक आहे स्लो प्रोग्रेस कराल, पण तो जो रिझल्ट आहे किंवा ते जे पेशंट आहे ना, तुम्हाला कुठली माउथ पब्लिसिटीची गरज नाही. ते ऍक्च्युली तुमची ऑटोमॅटिकली, मी अनुभवलोय सर 4 वर्षामध्ये ना, आपल्याला कुठं जायची गरज नाही. मी एकदम छोट्या खेड्यात बसलेलो आहे, तरी लोक कुठून कुठून शोधत येतात आपल्याला. त्याचं कारणच ते ऍक्च्युली ते तसे रिझल्ट आपण देऊ शकतो का, तर आपण तो अभ्यास केलाय. आपण त्या तत्वानुसार 100% तुम्हाला सक्सेस आहेच. फक्त कसं आहे, तुमचे तुमचे तेवढे एफर्ट निफाडकर ना, तुम्ही आणि तुम्ही तुमचे निफाडकर ना लकी आहेत. म्हणजे मी हरीश दादाला ओळखतो. एक हरीश हम्म. दादाचे रिझल्ट आणि त्याच्यानंतर तुम्ही, मी तर शॉकच झालो किंवा तुमच्या मातीमध्ये का तुमच्या वातावरणामध्ये का तिथल्या भूमीमध्ये हम्म. काय नेमकं असं आहे की जे आम्हाला इतर दुसरीकडे कुठे भेटलं नाही. कारण हरीश नाही दादाचे पण बाय रिझल्ट जबरदस्त आहेत, खतरनाक, कमेंडेबल. तेच आहे सर. ऍक्च्युली तो माणूस ऍक्च्युली काय आजही आहे माहिती रेपटरी का, आपण वापरत नाही. तेच आहे सर. कोणतेच नाही. बऱ्याच वेळा आता मी मागे नो पण सॉफ्टवेअर. सर मला पण फार कमी रिपर्टरी लागते. ऍक्च्युली कसं आहे माहिती का, तुम्ही ज्यावेळेस पेशंट, मी आता मागे आपल्या एक आपल्याच ग्रुपवर नाही का, त्यांनी सल्फर दिलं होतं त्या पेशंटला. ऍक्च्युली त्यांनी ते सल्फर वाचलं पाहिजे. ऍक्च्युली ज्यावेळेस तुम्ही पेशंट बरं करता ना, तर ते तुम्ही वाचल्यानंतर आहे ना, तुमच्या एवढं फिट बसतं ना, पुढच्या वेळेस पेशंट आल्यानंतर तुम्हाला माहित असतं याला सल्फर द्यायची गरजच नाही काही बघायची. तर आपल्या जसं ते फाटक मागे मी रेपटरीच्या पल्सटेल ग्रुपमधून आहे आर्सेनिक. ना, आपल्या नाशिकचे एक कॅन्डिडेट आहेत. त्यांनी मला पर्सनली मेसेज टाकलेला होता. नेल्स हे होते पेशंट, ते मला नाही सर काय देऊ. हो. म्हटलं नेल्सचे जाऊन हा. सगळे सबरुब्रिक वाचून काढ फाटक मधले. त्यांनी 100%. ट्रीटमेंट दिली सर. 1.5 का 2 महिन्यानंतर रिझल्ट आहे सर. ओनायकोमायकोसिस फंगल इन्फेक्शनची केस होती. एवढी ब्युटिफुल आहे. मी त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की एका दिवशी येऊन सेशनला प्रेझेंट करावं. चालेल प्रयत्न ना. शेवटी आपण करतो, तर समोरच्याने पण ते करायला हवेत. सगळं असं रेडी टू इट 100%. तसं नाही होत सर शक्य. नसतं. आणि सर काय असतं, तुम्ही काय केस बघता, मी बघतो, प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव येतात आणि शिकायला भेटतं. रिझल्ट बघतो, तर रिझल्ट बघून आपल्याला प्रेरणा भेटते किंवा त्याच्यातून काय भेटतं, शिकायला भेटतं. जसं तुम्ही एखादी केस टाकली, तुम्ही जो मेडिसिन दिलाय तो आम्ही बघितला, वाचला, सरांनी असं अप्रोच ठेवला, मग त्याच्यातून बरं झालं, तर तो शिकायला भेटतं. ते हा पार्ट आहे सर. मी जे कालच टाकलं ना, आयुष्यभरासाठी शिकणं आहे. आणि जो शिकेल त्याला